कॅरेटचा हिशोब नाही, पैशाचा हिशोब नाही, कशाचा हिशोब बसत नाही. त्यामुळे माझी विनंती राहील, आणि जे त्यांच्यावर संचालक फिरतात ना, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा, पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला चोरच मानणार. जो संजय गाड्यावर फिराल ना, शिक्काच आहे. हा, काळे चोर. म्हणजे त्याच्या पुढून नाही तर मागून डोंगावर शिक्का, चोर हा शिक्का. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाणारे हे सगळे चोर. तुम्ही मला विचारत घेत नाही. आमदारांना जागा घ्यायची, तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला. कायद्यात तरतूद आहे, कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायरान मागा. नाही मिळाली, नाही विलाजाने तर 13 एकर पडून होती. आज उद्घाटन घेतलं. मला फक्त आज एवढंच सांगायचंय, इथून पुढे बिलकुल दादागिरीवाले मी खपून घेणार नाही या तालुक्यात. मुद्दा नंबर 1. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल, आणि मला खात्री आहे आवाज दिल्यानंतर सगळे शेतकरी येतील, आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पर्यंतला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली 30 कोटीची व्यवहाराची जमीन ही 100% रद्द व्हायला पाहिजे, असा निर्णय आम्ही इथून करून शासनाला पाठवू. बरोबर ना बाबूराव? जमेल ना? पास करू. आमचा अंत पाहू नका. चांगला कॅम्ब्रिजचा सल्लागार बोलवा. इथला सल्लागार तुम्हाला काही सुधारून देत नाही, तो घालपांडे आहे. हे त्यांच्या आजोबाचे सगळे घालपांडे. कॅम्ब्रिजचा सल्ला घ्या, आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमेन पुन्हा पाठीमाग करा. तुम्हाला गायरांची लागल तेवढी ही तुम्ही घेतली. किती एकर? 10. तुम्हाला 20 एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सरोजची. 1 रुपया भाड्याने फक्त राहील, आणि अशी भूमिका ठेवतो. आम्ही पाहून आलो, काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात. अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कसं काय चालेल? चोर तो चोर असतो ना. चोराला कुठला पक्ष असतो का? चोराला कुठला पक्ष, जात, धर्म असतो काय? माझ्या पक्षाचा म्हणून मी त्याला संरक्षण देणार. अहो, तर त्याच्याबरोबर तुमचं पण लंगड उघड पडणार मग, आणि पडणार. जनता आहे ती. अधिकचं काय बोलत नाही. आपण सर्वजण आलात.